राज्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं यंदा पालखी सोहळ्यानिमित्त गजर विठुरायाचा जागर आरोग्याचा हा उपक्रम राबवला जातोय आणि वारीच्या माध्यमातून आणि पुढारी न्यूजच्या साथीने आरोग्य योजना घराघरात पोहोचवली जाते। आरोग्य विभागाचा हा उपक्रम काय आहे तो सुद्धा पाहूयात। देऊनी आरोग्य शिक्षण सुज्ञ करूया प्रत्येक जण, ध्येय एकची जाण आरोग्य संपन्नतेचे। रामकृष्ण हरी माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेला तसेच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आरोग्य मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला स्तुत्य उपक्रम आरोग्याची वारी पंढरीच्या दारी अर्थात आरोग्य ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मी कीर्तनकार सपनाताई महाराज साखरे आपल्या सर्वांचं स्वागत करते। विठ्ठल विठ्ठल वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठलाची सेवा असं म्हणणारे सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी असतील। त्या वारकऱ्यांची सेवा करत त्या विठोबाची सेवा होत आहे याचं समाधान घेत सर्व सेवा करत आहेत। तर आपण काही कर्मचाऱ्यांशी आपण संवाद साधणार आहोत। इथे काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी विचारूया त्यांचा काय अनुभव आहे, काय त्यांच्या भावना आहेत त्यांच्या शब्दात। तर रामकृष्ण हरी माऊली। रामकृष्ण हरी। आपले नाव? माझे नाव सुचेता बंडूराव, मी भोसेचे आणि रोपळे पीएससीचे। तर आता ही सेवा काय करत आहात, काय कामकाज करत आहात तुम्ही? सेवा इथं डेंटल डॉक्टर आहेत आणि महिलांना जे स्तनाचे कॅन्सर, पिशवीचे कॅन्सर होतात त्याविषयी हे डॉक्टर मार्गदर्शन करतात, महिलांच्या तपासण्या करतात आणि चांगला वारकऱ्यांचा प्रतिसाद आहे। अगदीच। तर तुम्ही आता हे काय नोंदी वगैरे करून घेता? हो, नोंदणी करून घेतो आम्ही। तर कसं वाटतं ही सेवा केल्यानंतर? खूप छान वाटतं असं म्हणजे आयुष्यभर ही सेवा करावी। विठ्ठल विठ्ठल। मलेरियाचे खास लक्षण कोणते? एक डोकेदुखी, दुसरं थंडी वाजून ताप येणे आणि तिसरं खोकला। थंडी वाजून ताप येणे। अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक असतात? एक केवळ ताप, दुसरं फक्त पुरळ आणि तिसरं तापासोबत तीव्र सांधेदुखी। तापासोबत सांधेदुखी। तर दुसऱ्याही प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर या माऊलींनी दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, तिसरा आणि शेवटचा, डेंग्यूमध्ये कोणता रक्तातील घटक कमी होतो? एक हिमोग्लोबिन, दुसरं प्लेटलेट्स आणि तिसरं साखर। प्लेटलेट। तिसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर या ठिकाणी दिलेलं आहे। तर माऊली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्याद्वारे छोटासा सन्मान आपला होतोय। तर अशीच आरोग्याची वारी घेऊन पंढरीच्या दारी जाऊया। रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी। विठ्ठल विठ्ठल। बालकांना अतिसार जुलाब झाल्यास काय द्यावं? एक फक्त पाणी, दुसरं ORS आणि झिंक आणि तिसरं दाट दूध। ORS। अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न तुमच्यासाठी, बाळंतपणानंतर आईने काय काळजी घ्यावी? एक काम तात्काळ सुरू करावं, दुसरं विश्रांती, पोषणयुक्त आहार आणि स्वच्छता आणि तिसरं झोप। विश्रांती आणि पोषण आहार। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक या ठिकाणी दिलेलं आहे। तर तिसरा प्रश्न, चिकनगुनियामध्ये कोणती लक्षणे ठळक असतात? एक केवळ ताप, दुसरं फक्त पुरळ आणि तिसरं तापासोबत तीव्र सांधेदुखी। तापीसोबत तीव्र अगदी बरोबर उत्तर या माऊलींनी या ठिकाणी दिलेलं आहे। तर तुमच्याकडे येते, तुमच्यासाठी 3 प्रश्न विचारते आहे। मधुमेहात कोणता आहार टाळावा? एक हिरव्या भाज्या, दुसरं पांढरी साखर आणि डाळी। पांढरी साखर। अगदी बरोबर उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। तर दुसरा प्रश्न असा आहे की कुटुंब नियोजनाचा मुख्य उद्देश काय आहे? एक सरकारी सवलती मिळवणे, दुसरं लोकसंख्या वाढवणे आणि तिसरं मातांचे आरोग्य टिकवणे व सुखी कुटुंब घडवणे। सुखी कुटुंब घडवणे। दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलेलं आहे ताईंनी। तर तिसरा प्रश्न तुमच्यासाठी, कोणता पदार्थ हृदयासाठी उपयुक्त आहे? एक ताजी फळं, दुसरं बर्फी आणि तिसरं पापड। ताजी फळे। अगदी बरोबर या ठिकाणी उत्तरं अचूक दिलेली आहेत। तर या महिलांचा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याद्वारे छोटासा सन्मान आपण करत आहोत। तर माऊली रामकृष्ण। डोक्यात घाल टोपी, घाल डोक्यात। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो अचूक प्रश्नांची उत्तरे या महिलांकडून आलेली आहे। तर एक या गोष्टीतून हे दिसून येतं की महिलांमध्ये आरोग्याची ही तेवढीच जनजागृती आहे आणि महिला ही तेवढीच आरोग्याची काळजी घेत
ज्ञानेश्वरी घेऊन. चला तर मग माऊली, रामकृष्ण हरी.